कुठंतरी जातीपातीतला जो द्वेष आहे तो कमी व्हावा यासाठी ही यात्रा होती। आणि या यात्रेदरम्यान विविध जातीपातीतले आपण वंजारी मराठा सगळे जे आहेत आपण सगळे वारकरी संप्रदायातले माणसं आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये भेदभाव नाही। जाती जातीतील द्वेष कमी व्हावा यासाठी परळी शिरसाळ्यामधील देवीचं दर्शन घेऊन पायी चालत योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी अंबेजोगाईकडे निघालेले नितीन निर्मळ हे गोवर्धन हिवरा गावचे सरपंच आहेत आणि ते पायी चालत असतानाच सोनहिवरा गावामध्ये ते आलेले आहेत आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या विचारांचं स्वागत देखील केलं गेलंय। खरं पाहिलं तर खूप ही दुर्दैवी बाब म्हणावं लागेल, कारण की सध्या जातीपातीवर या ठिकाणी राजकारण केलं जाते अशी चर्चा जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणि प्रत्येक जातीमध्ये एक वेगळी भावना जी आहे ते निर्माण झाली। जो प्रत्येक समाज एक कुटुंबासारखा राहत होता, मात्र त्याच समाजामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण झालीत आणि त्या भावना निर्माण होऊ नये यासाठी आता देवाकडे देखील ही प्रार्थना केली जाते आणि त्या प्रार्थनेसाठी थेट 40 ते 46 किलोमीटरचा प्रवास हे सरपंच करतायत। प्रथमतः निर्मळ यांच्याकडे जाऊ, काय हा प्रवास करतायत आणि या दरम्यान सोनहिवरा गावामध्ये या नागरिकांनी केलेलं हे तुमचं स्वागत, तुमच्या विचारांचं स्वागत। तर मी सोनहिवरा गावच्या सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो की सर्वांनी खूप प्रेमाने माझं या ठिकाणी स्वागत केलं। चहा पाणी केलं, सगळ्यांनी खूप व्यवस्थित बोलले सर्वजण। चांगलं वाटलं मला आणि कुठंतरी जातीपातीतला जो द्वेष आहे तो कमी व्हावा यासाठी ही यात्रा होती। आणि या यात्रेदरम्यान विविध जातीपातीतले आपण वंजारी मराठा सगळे जे आहेत आपण सगळे वारकरी संप्रदायातले माणसं आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये भेदभाव नाही। आणि त्याचं मला सध्याच्या परिस्थितीवरून काय नेमकं फिलिंग होते ज्यावेळेस तुम्ही बैठकीमध्ये बसतायत किंवा वावरतायत इतर बऱ्याच ठिकाणी, नेमकं काय मनाला फिलिंग नेमकं काय होतं? नाही, आता फिलिंगमध्ये असं होतं की बाबा समोरचा व्यक्ती कुठल्या जातीपातीचा असेल, कदाचित मराठा म्हणल्यानंतर ते असं समजेल का की मराठे सगळे सारखेच आहेत। सध्या तसं वातावरण म्हणजे वाटायला लागलंय, परंतु तसं काही नाही। मराठा समाज सर्वांना मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे, परंतु थोडी भूमिका बदलली पाहिजे। असं स्फोटक वातावरण नाही झालं पाहिजे। वंजारी असू, धनगर असू, माळी, आपण सगळे माणसंच आहोत आणि सगळे वारकरी संप्रदायातले आहोत। सकाळी सकाळी मलाही खूप आवडतं की आनंदाचे सिद्धांत बघायला। ते बघत असताना आपण काय आता महाराजांची पण जात बघायची का, की आपण कुणाचं काय प्रवचन ऐकायला लागलो, मग त्यांची पण जात बघूनच बघायचं का? म्हणजे खूप अवघड झालं वातावरण। आता इथं मी थांबलो, चहा पाणी केलं, बंधू वंजारी समाजातले मला एवढं प्रेमानं त्यांनी बसवलं, तुम्ही बाईट घ्यायला लागला, त्यांनी बिस्लेरी दिली, मला काय पैसा विचारला नाही। ही माणुसकी महत्त्वाची, ही टिकली पाहिजे, जपली पाहिजे। खरं पाहिलं तर बीडमध्ये थोरल्या पवारांचं बी वर्चस्व आहे आणि धाकट्या पवारांचं म्हणजे धनंजय मुंडे असतील त्याच त्यांच्या गटात दोन्ही नेत्यांचं वर्चस्व आहे। मात्र काय वाटतंय कोणत्या गटातली नेते मंडळी हे जातीपातीचं राजकारण करून पाहतात जास्त प्रमाणामध्ये? कदाचित आता मोठे पवार साहेब जे आहेत त्यांच्यावर बोलण्याची आपली कुवत किंवा पात्रता आहे किंवा नाही मला माहीत नाही, पण मला वाटतं साहेब तुम्ही रिटायर व्हायच्या वयामध्ये तुम्ही भलतेच गोष्टी ह्या करायला नाहीत पाहिजेत। आणि अजितदादा सर्वसमावेशक नेतृत्व आहेत आणि नेहमीच मी बांबू युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेलो, मला माहिती आहे की पवार साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव द्यावं म्हणून जे गोष्ट केली होती त्यावेळेस, त्यामुळे दलित आणि मराठा वाद उत्पन्न झाला। आणि त्यानंतर पवार साहेबाच्या वागण्या बोलण्यातून, रोहित पवारांच्या वागण्या बोलण्यातून असं वाटायला की त्यांना आता मराठा विरुद्ध वंजारी वाद लावून द्यायचा आहे। परंतु कुठंतरी साहेब हे थांबवा, तुम्हाला लोक पुरोगामी समजतात, परंतु तुमच्या कृतीतून तसं दिसायला गेलं आम्हाला की तुम्हाला पुरोगामी म्हणावं किंवा नाही। भविष्यात तुम्हाला कदाचित तुम्हाला जातीवादी म्हणून ओळखले जातील तुम्ही, अशी आम्हाला भीती वाटायला लागली तुमच्या वागण्यात। नंतर तुमच्याकडे येऊ, काय ह्यांचा हा पायी प्रवास चालू आहे, देवीच्या दर्शनाकडे जात आहेत, कसं पाहताय तुम्ही? मला असं वाटतंय की गोवर्धन हिवरा शिरसाळा ते बोदेगाव सोनहिवरा मार्गे ते आंबेजोगाईच्या देवीला साकडे संकल्प सोडण्यासाठी निघालेले आहेत। आणि त्या टायमाला मला कळालं की सरपंच येतात म्हणून मोठ्या संख्येने इथे गावकरी इथे थांबून माझ्या संत भगवानबाबा गल्ली हिचं नाव आहे, संत भगवानबाबा गल्ली समोर त्यांचा बसून आम्ही स्वागत केलेलं आहे। आणि त्यांनी ही परिपूर्ण आता ही संकल्प यात्रा आणि त्याची परिपूर्तता ईश्वर देवी करील
त्याचा म्हणणं असं की त्यांचं की असे समाजामध्ये एक प्रश्न उपस्थित करतो. ज्यावेळेस तुम्ही वावरतायत अंबेजोगाई, परळी अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही वावरतायत, त्यावेळेस अशी काय नेमकं फिलिंग होती, काय तुम्हाला दिसून येतं ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय? जातीपातीमध्ये मनामध्ये कुठेतरी द्वेष लोकांच्या मनामध्ये येत असतो? आता आम्हाला एकच असं वाटतंय की ह्यांनी परिपूर्ण यात्रा त्याच्यात संकल्प आता सोडला की हे समाजामध्ये तेढ निर्माण जे झाला आहे ते हे आपल्या जिल्ह्यातले आपल्या तालुक्यातले लोक हे कुणीच काही करू शकत नाहीत. परंतु हे जे लोकांना जरांगे दादा, हे सुरेश धस आणि हे लोकप्रतिनिधी आहेत ना, ह्यांनी त्यांच्या तोंडाला ह्यांच्या आवर घालावं म्हणून त्यांनी जी ही यात्रा संकल्प यात्रा केली त्याची परिपूर्तता देव करील, योगेश्वरी देई करील आणि मग तिथून पुढे स्थिर राज्य हे आपलं परळी तालुका चालेल अशी त्यांचे संकल्प आहे. ती संकल्पाला परिपूर्तता ईश्वर दे. जरांगे पाटील तर ते समाजाचं नेतृत्व करतायत, मात्र हे राजकीय नेते जे आहेत जसं की महायुतीतले नेते असून सुरेश धस हे देखील आरोप करतायत. नाही नाही, ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणतो एका समाजावर कुठलाही लोकप्रतिनिधी निवडून येत नसतो. सगळ्या जाती धर्माला धरूनच त्याला लोकप्रतिनिधी बनलं जातं. म्हणून त्यांनी सुद्धा कळते माणसं त्यांनी सुद्धा आपण की थोडं आपलं चुकतं असं त्यांनी जाणून घेऊन हे असा रंग वेगळा देऊन त्यांनी असं हे माणसामध्ये भयभीत करण्याचं भांडणं लावण्याचं काम त्यांनी थांबवावं. मी सुद्धा योगेश्वरी देईल आणि संत भगवान बाबाला साकडे घालीन की ह्यांचं तोंडाला थोडी आवर द्या आणि हे राज्य चांगलं सुखानं चालू द्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जे काही पोलीस तपास करतायत ते योग्य दिशेने करतात असं तुम्हाला वाटतं? हो, माझा न्याय देवतेवर आणि पोलीस प्रशासनावर माझा सदैव म्हणजे माझा भरोसाच आहे. त्याच्याशिवाय राज्य चालत नाही. रावणाचं राज्य काय, रामाचं काय, हे न्याय देवतेवर विश्वास ठेवूनच चाललंय. म्हणून त्यांचा तपास त्यांना करू द्या. उगाच आपण मधला रंग देऊन तुम्ही काही असा आणू नका आणि हे आपल्या एकमेकाच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करू नका. हे सर्वसामान्याचं मत आहे, आमचं मत आहे. आता मराठा समाजाचे बंधू आणि आम्हाला हे दोन आहेत. आम्ही असं म्हणा सुद्धा आम्हाला लाज वाटते. म्हणून आमचं सुखानं राज्य चाललंय ते चालू द्या. तुम्हाला बोलायचं आहे पण तुम्ही योग्य बोला आणि न्यायदेवतेवर तुम्ही विश्वास ठेवा. जे आता त्यांची जी हत्या झाली त्या गुन्हेगाराला आम्ही सोडा असं म्हणत नाहीत. कारण का त्या सरपंच भैयाची जे आम्ही नंतर तुमच्याकडे येतो. हा पायी प्रवास चालू आहे देवीच्या दर्शनासाठी, कसं पाहताय, तुम्हाला काय वाटतंय? साहेब जे देवीच्या त्यांचं जे काय साकडं होतं साहेबांनी आमदार व्हावं मंत्री व्हावं त्यासाठी त्यांचा पायी प्रवास चालू आहे. आणि साहेब जे आता हे ह्याच्यात अडकले मंत्री होऊन देखील वेगवेगळ्या अडचणी येत आहेत, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्याकडे कसं? हे राजकारणी लोक जे आहेत ते त्यांना कोणाला काही भेटलं नाही किंवा त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी दिलं नाही त्यासाठी त्यांचं चालू आहे. तुम्ही म्हणजे सदस्य आहे का ग्रामपंचायत? तुम्ही पण चालत आलात त्यांच्यासोबत, काय वाटतंय त्यांचे जे विचार आहेत त्या विचाराकडे कसं पाहता? त्यांच्या विचाराला आमचं समर्थन आहे. तुम्ही कुटुंबातलेच का? हो, छोटा बंधू. काय कधी चालण्याची सवय नाही पण 46 किलोमीटरचा हा रन जो आहे तो पार करतायत, कसं पाहता? आदरणीय धनंजय मुंडे साहेब जास्त मताधिक्याने निवडून यावेत आणि साहेबांना कॅबिनेट मंत्री पदात चांगलं स्थान मिळावं म्हणून आमच्या बंधुराजनं मोठे बंधुराज यांना योगेश्वरी देवीकडं साकडं घातलेलं होतं आणि ते साकडं घातलेलं आम्ही आता त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही चालत जातोय. मात्र आता परत अडचणींना सामोरं जावं लागतं. ते परळी तालुक्यात तसं काही वातावरण नाही आहे, पण हे जे राजकीय लोक आहेत ह्यांची फक्त ह्यांना पोळी भाजून घ्यायची, त्याकरता हे जातीत भांडणं लावत आहेत. धन्यवाद. बाकी इतर पण माझ्यासोबत आहेत. कसं पाहताय पूर्ण हे सध्या जातीपातीमध्ये द्वेष चालू आहे आणि या विषयावरून जे आहेत ते निर्मळ साहेब हा पायी प्रवास करून देवीच्या दर्शनाकडे निघाले. आता माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी परळी मतदारसंघात फिरत असताना मी वंजारा किंवा मराठा मी कधीच वाद बघितला नाही आणि कधी जाणवलं पण नाही. आम्हाला साहेबाकडून तर नाहीच नाही, अण्णाकडून पण नाही. जी साहेबावरून अण्णावर जी खोटे गुन्हे लादले चाललेत ही बाहेरचे लोक जिल्ह्यातले जे आहेत काय जे असते ते त्यांचं नावसुद्धा मला घ्यायचं नाही. त्यांचा मी निषेध व्यक्त करतो, एवढंच बोलतो. तुम्ही कसं पाहताय? तुम्ही प्रॉपर बोदेगावचे अरुण शिंदे माजी सरपंच. तुम्ही कसं पाहताय या पूर्ण प्रकरणाकडे? काय आता हे सगळं हे झालंय
काही बी बोलायले, कोणी काय बोलायले, कोणी काय बोलायले. आम्ही त्याला ग्रामपंचायतचा सदस्य आहे. निर्मळ साहेब आपले देवाचं दर्शन कोडं घातलंय त्यांनी, इथं आलेले आहेत म्हणून मी जनावरं सुळीत असताना बरोबर इथं आलो आणि त्यांनी भेटलो. तुम्हाला कधी यापूर्वी जवळपास तुमचं किती वय आहे? माझं वय जवळजवळ 60 गेलंय आता. एवढ्या काही 60 वर्षाचा जे तुम्ही प्रवास केला, कधी जाती जातीमध्ये वाद वेगवेगळे विषयाचं आतापर्यंत कधी पाहायला? काहीच नाही आतापर्यंत, काही सुद्धा नाही. आम्ही आणि ते एका ताटात जेवून एक संघ राहिलेले, परंतु आता कसं झालंय तितक्या जवळ असून सुद्धा काही माणसं खाल्ल्या नजरेनं बघायला लागलीत. कारण आम्ही एका ताटात संघ राहून एका ताटाने जेवलेले माणसं, परंतु कोणी म्हणतो हा वांजारी, कोणी म्हणतो हा मराठी. हे द्वेष कुठून आलेला आहे ते आम्हाला कधी काही हे कधीपासून चालू झालं? तुमच्या मनामध्ये विचार कधीपासून येऊ लागले? आता जवळजवळ ह्या 2 वर्षापासून हे झालेलं आहे. जास्त दिवस झालेला नाही, 1-2 वर्ष. तुम्ही टी व्हीवर बातम्या वगैरे पाहत असताल, तुम्हाला कसं वाटतंय? मी माझ्या आयुष्यात मी बाळू मुंडे, माझे मित्र किंवा जे सहकारी आहेत आसपासचे, ते माझ्या समाजापेक्षा जास्त माझे मित्र किंवा घरगुती संबंधवाले मराठी समाजाचे आहेत. असं लोकसभा आणि विधानसभेच्या अगोदर कधीच वाटलं नाही की आपण ते भाऊ म्हणजे दुश्मन आहेत का बाहेरचे आहेत का, असं कधी वाटलं नाही. एकदम असं भावासारखं फील होत होतं. आणि जे आता जे जातीत भेदभाव झाला आहे त्यामुळं थोडं असं मनाला कसं तरी वेगळंच वाटतंय. वाटायला लागले. हां. ओके, बाकी खरं तर आता किती इतर किती किलोमीटरचं अंतर राहिले? आता साधारणतः 20-25 17 किलोमीटर, इथून 17 किलोमीटर राहिले आहे. खरं तर मंत्रिपद मिळावं, चांगल्या मताधिकांनी निवडून यावी ही मागणी होती. मात्र ह्या मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून देखील वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर देखील खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. या पूर्ण प्रकरणाकडे कसं पाहताय? आता यामध्ये व्हायला एकच पाहिजे की पोलीस प्रशासनाला त्यांचं काम करू द्यावं आणि आरोपींना योग्य ती कायद्याप्रमाणे जी काय आहे ती शिक्षा होईलच त्यांना. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, घटनेवर विश्वास आहे, बाबासाहेबांवर विश्वास आहे. आणि धनुभाऊ असतील किंवा CM साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, एकंदरीत ही जी सरकार आहे यांना ह्यांचे विकासाचे कामं करू द्यावे आणि न्यायदेवतेवर विश्वास ठेवून आरोपींना शिक्षा होईल. सध्या विकासाचे कामं वगैरे पूर्ण ठप्प झाले. या मुद्द्याव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये कुठलीच दुसरी बातमी आपल्याला बघायला भेटत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवावेत, या प्रकरणालाही न्याय मिळावा. ग्रामीण भागामध्ये गावचे एक सरपंच आहेत, विकास कामं देखील ठप्प झाली. निश्चितच आता म्हणजे देणारे व्यक्ती धनंजय मुंडे आहेत. विकास कामे असतील, आम्ही त्यांच्याकडे जायचं कसं, कुठल्या गोष्टीसाठी जायचं, किंवा साहेबांवरच आरोप प्रत्यारोप व्हायलेत आणि एकंदरीत पूर्ण शासन आणि पूर्ण यंत्रणा एका मुद्द्याभोवती केंद्रित झालेली असं वाटायला. खरं तर इतर पण दुसरे प्रश्न आहेत असं तुम्ही म्हणतात. कोणकोणते प्रश्न आहेत सध्या? आता सध्या बघा, पोखरा योजनेमध्ये आमचे गाव आलेले होते. बरेच जणांना आता सौर ऊर्जेचे मेसेज आलेले, बऱ्याच जणांना आता ठिबक करायचं आहे, कुणाला पाईपलाईन करायची. मग ते लोक इच्छुक आहेत की बाबा आता हे पोखरा योजनेमध्ये आपलं नाव आलं तर मग त्याचं पुढं काय झालं. परंतु कुठल्याही गोष्टीला आता म्हणजे फुल स्टॉप झाल्यासारखं झालं आहे. प्रत्येक योजनेला काही लोकांना विहिरी करायच्यात, MRGSचे काम सुरू नाहीत, कुणाला शेततळं करायचं आहे, कुणाला गायगोटे पाहिजेत. आमच्यासारख्या सरपंच लोक भांडतात की तुम्ही आता काय करायला, आता तुमचं झालं, साहेब मंत्री झाले, आमदार झाले, तुमची सत्ता आली. असे प्रश्न उपस्थित करतायत. आता ते म्हणतायत की एकाच मुद्द्यावर जे आहे ते फोकस केलं जातं मीडियाच्या माध्यमातून. इतर कोणकोणते प्रश्न आहेत सध्या? सरपंच जे म्हणतात त्याला माझं पूर्णपणे अनुमोदन आहे. ती खरंच जनतेतून बोलतात ते, आणि त्यांचं मी स्वागतच ह्या सोनीरा ठिकाणी केलेलं आहे. आणि हे सर्व गोष्टी त्यांनी साकडे घातले, त्याची परिपूर्तता होईल. सध्या कोणकोणते प्रश्न आहेत सध्या? हा मुद्द्यावरच सध्या आता हे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, गायगोटा नाही, विहिरीचे काम नाहीत, कुठले रोडचं काम नाही, सर्व कामं ठप्प आहेत ना. आणि येऊन जाऊन एकच काम आहे की एकमेकावर आरोप प्रत्यारोप करायचे. कारण का कधी बी जर बघितलं तर सत्यच होत असते. दूध का दूध, पाणी का पाणी होतं आहे. म्हणून हे खोटे आरोप करणं हे काही योग्य नसतं आहे. आणि म्हणून
कुठलाही लोकप्रतिनिधी असला तरी इतक्या खालच्या थराला येऊ शकत नाही. महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष जात आहेत. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही अपडेट्स या प्रकरणादरम्यानचे मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि गोवर्धन हिवरा गावचे नितीनजी निर्मळ हा जो आहे तो पायी प्रवास करतायत. जातीपातीतील द्वेष कमी व्हावा यासाठी त्यांनी साकडं घातलं होतं. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळावं ही त्यांची देवाकडे मागणी होती, ती पूर्ण झाली. मात्र आता परत धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप प्रत्यारोप जे आहेत ते अजित पवार गटाचे नेते यांच्यावरती होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. आणखीन काही अपडेट्स मिळतील का संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून? आणखीन काही लोक या विषयावरून व्यक्त होतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सूर्य मीडिया, बीड, परळी.